9 दिवसाचे उपवास आहेत माझे, म्हणून उपवासाचा स्वयंपाक चालू आहे। हे बघा मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता टाकते मी याच्यामध्ये आता मी मिरची टाकत आहे। तिखट जास्त नाही बनवायचं आहे, अनवला पण मला त्याच्यात द्यायचं आहे, तिखट त्याला नाही पण बनवायचं आहे, माझ्या अनवला पण मला बनवायचं थोडंसं आहे ना, म्हणून जास्त तिखट नाही बनवत आहे। हे बघा आता मिरची टाकली आहे, बटाटा टाकत आहे मी। 9 दिवसाचे उपवास आहेत माझे, आणि 9 दिवसाचे उपवासामध्ये मी साबुदाणा पहिलं थोडंसं लालसर करू देणार आहे। साबुदाणा करते, मिरची टाकली, बटाटा टाकलेला आहे मी। लाल झालेला आहे आता, मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे। लालसर झालेला आहे बटाटा आणि मिरच्या मस्तपैकी। आता त्याच्यामध्ये साबुदाणा त्याच्यामध्ये कूट घातलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, ते आता टाकून घेते मी कढईमध्ये। आणि आता चांगलंसं फिरवून घेते त्याला मी आता छानपैकी। हे बघा असं जास्त तिखट नाही करणार आहे, अनवला पण मला खाऊ घालायचं। थोडंसं कूट टाकते त्याच्यामध्ये। हे बघा असं मी साबुदाणा माझा तयार झालेला आहे, मस्तपैकी झालेला आहे आता माझा साबुदाणा। हे बघा छान झालेला आहे मस्त साबुदाणा। हे बघा आता कढई मी बाजूला करत आहे। हे बघा साबुदाणा किती छान झालेला आहे बघा। आता मी भगर करते आहे, करत आहे, धुवून घेते मी आता। हे छान धुवून घेते आता, हे व्यवस्थित धुवून घेतले। हे बघा मी आता छोटी कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे आता, थोडेसे जिरे टाकणार आहे। हे बघा याच्यात मिरची नाही टाकणार, कारण हे पण त्याला खाऊ घालायचं आहे, म्हणून मी तिखट ह्याच्यात नाही टाकणार आहे। हे फक्त जिरीची फोडणी मारणार आहे मी। थोडीशी एक 2च मिरच्या टाकल्यात, जास्त नाही, तेवढं पण नाही हे वाटत, पण त्याला पण थोडंसं तिखट खाऊ घालायचं आहे, मग थोडंसं हे बघा पाणी टाकते आता, हे फोडणी मारते आता। हे बघा फोडणी झालेली आहे, थोडंसं मीठ टाकते आता, मीठ टाकत आहे। हे बघा भगर टाकून घेते, उकळी आली छान पाण्याला, आता मी भगर टाकून घेते आहे। हे बघा भगर टाकलेला आहे मी। हे बघा भगर टाकलेला आहे आता मी, छानपैकी फिरवून घेते असं। हे बघा असं आता त्याच्यावर थोडंसं झापून ठेवते पटकन। हे बघा असं झापून ठेवलेलं आहे। हे बघा असं थोडंसं शिजलेलं आहे, अजून थोडंसं वाफेवर ठेवणार आहे। हे बघा भगर खिचडी किंवा भगर, हे बघा असं झापून ठेवलेलं आहे। झालेलं आहे माझं आता भगर मस्तपैकी। हे बघा असं छानपैकी झालेलं आहे भगर खिचडी म्हणतात त्याला। हे बघा झालेलं आहे असं छानपैकी। थोडंसं 5 मिनटं वाफेवर ठेवून गॅस बंद करते आता बनवते मी आमटी, बटाट्याची आमटी बनवते। हे बघा छोटी कढई ठेवलेली आहे, आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। हे बघा तेल टाकणार आहे थोडंसं, याच्यामध्ये पण थोडेसे जिरे टाकणार आहे आता, थोडेसे जिरे टाकलेले आहे आता, थोडेसे जिरे, आणि बटाटा टाकणार आहे ह्याच्यामध्ये। हे आमटी बनवते मी भगरसोबत खायला, आमटी पातळ। थोडंसं परतून घेते आता, हे बघा परतून घेते छानपैकी।
हे बघा असं परतून घेते थोडंसं मीठ टाकते, परतून घेतली आता छानपैकी मस्तपैकी. आता ह्याला पण थोडंसं पाणी टाकणार आहे. आता हे बघा पाणी टाकलेलं आहे थोडंसं, आमटी बनवते ना. हे बघा अशी पाणी टाकून आमटी बनवते. थोडंसं कूट टाकणार आहे ह्याच्यामध्ये पण आमटीला. हे बघा असं कूट टाकलं आहे थोडंसं. उपवासाचा स्वयंपाक असा माझा बनवलेला आहे. हे बघा असं झाकून ठेवते आता, थोडंसं बटाटा शिजेपर्यंत असं झाकून ठेवणार आहे. बघते नाही शिजले, थोडेसे राहिले पकायचं, थोडंसं अजून कच्चं थोडेसे आहेत, थोडेसे अजून थोडंसं 5 मिनटं ठेवणार आहे अजून झाकून. हे बघा थोडंसं बटाटा झाल्याचं शिजलेला आहे. तर गॅस बंद करणार आहे. थोडंसं अजून 5 मिनटं वाफेवर ठेवून गॅस बंद केला. हे बघा सगळं साफसूफ करून घेतलेलं आहे, सगळं कट्टा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे. झाला माझा स्वयंपाक पूर्ण. हे बघा आमटी केलेली आहे ही बघा अशी. हे बघा ही अशी आमटी केलेली आहे, बटाट्याची आमटी केलेली आहे. हे केलेली आहे साबुदाणा, अजून हे केलेलं आहे भगर खिचडी. हे बघा असं झालेलं आहे माझा उपवासाचा स्वयंपाक आजचा पहिला दिवस. हे बघा ताट मांडलेलं आहे. आता मी उपवास म्हणजे साबुदाणा खाणार आहे. आता मी आनव आणि मी दोघं बसून आम्ही फराळ करणार आहे. आता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. हे बघा माझं किचन आहे, हे तुम्हाला माझं किचन, माझा स्वयंपाक, माझा सगळं बनवलेलं कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. किचन कसं आहे माझं, हे मी ते स्वयंपाक बनवते. हे बघ बाय.